निश्चयाचा महामेरू बहुत जनांसी उद्धारू अशी एक संस्कृत मध्ये म्हण आहे आणि या म्हणीप्रमाणे उत्तमराव वाघ यांनी उत्तमराव वाघ प्रतिष्ठानची स्थापना केलेली आहे। कारण पक्षामध्ये काम करत असताना त्यांच्या कामाला त्यांच्या निर्णयांना बंधनं पडत होती आणि मग त्या बंधनांमध्ये अडकून न पडता जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी जनसामान्यांच्या सेवेसाठी त्यांनी उत्तमराव वाघ प्रतिष्ठानची स्थापना केली आणि जनसामान्यांसाठी ते आज रस्त्यावर आहेत। जशी उत्तमराव वाघ प्रतिष्ठानची स्थापना झाली तर स्थापना झाल्याबरोबर त्यांनी पहिल्यांदा जर कुठल्या कामाला हात घातला असेल तर ते आहे जनसामान्यांच्या आरोग्याचा प्रश्न। आणि जी मंडळी झोपडपट्टीमध्ये राहते किंवा सामान्य आहेत, अगदी गरीब आहेत, मध्यमवर्गीय आहेत, अशा लोकांना दवाखान्याचा खर्च 10 लाखांपर्यंतचा 5 लाखांपर्यंतचा खर्च अचानकपणे आलेला दवाखाना हा कधीच सोसवत नाही। आणि त्याच अनुषंगानं उत्तमराव वाघ प्रतिष्ठानच्या माध्यमातून महाराष्ट्रभरामध्ये दिग्गज असलेले जे हॉस्पिटल आहेत या हॉस्पिटलांमधून 10 लाखांपर्यंतचा खर्च या उत्तमराव वाघ प्रतिष्ठानच्या माध्यमातून केला जाणार आहे। आणि या उत्तमराव वाघ प्रतिष्ठानमध्ये आज या ठिकाणी प्रवेश घेण्यासाठी बऱ्याचशा महिलांची उपस्थिती आहे। तर या महिला या प्रतिष्ठानमध्ये का प्रवेश घेत आहेत या संदर्भाने आणि उत्तमराव वाघ यांच्या पाठीमागे हा जो ओढा येतोय, लोंढा येतोय नागरिकांचा, हा लोंढा काय येतोय या संदर्भाने सुद्धा आपण उत्तमराव वाघ यांच्याशी सुद्धा चर्चा करणार आहोत। आपल्यासोबत काही महिला उपस्थित आहेत। बाबू, आज या ठिकाणी आपण आलात तर आजच्या या येण्याचं आपलं कारण काय? आज साहेबाकडे आलो आम्ही, उत्तमराव साहेबाकडे आलो। उत्तमराव वाघ साहेबांच्याकडे येण्याचं कारण काय? उत्तमराव त्यांनी उभा टाकलेत ना, आता हे आमदारकीचे लोकांसाठी जे उभं आहे उभा टाकलेत ना, त्यांना आपला पाठिंबा द्यावा, त्यांना निवडून आणा, चांगला माणूस आहे म्हणून आम्ही आलो। आता तुम्ही म्हणताय उत्तमराव वाघ यांना निवडून आणायचं, मग याच्या अगोदर जे आमदार झाले यांनी तुमच्यासाठी काही काम केलं नाही का? त्यांच्यासाठी काही भावना नाही म्हणून तर बदललं ना, नेता बदलला का? त्यांनी जर काम केलं असतं ना मग त्यांना दिलं असतं। त्यांनी आमचं आतापासून काही काम केले नाही म्हणून आम्ही आता नेता बदलला। आता बदलाची वारी या ठिकाणी वाहतायत असंच म्हणायला हरकत नाही। बाबा, आपण या ठिकाणी उत्तमराव वाघ यांच्या प्रतिष्ठानमध्ये प्रवेश घेण्यासाठी आलात, त्याचं कारण काय सांगा? साहेब आमच्या गोरगरिबासाठी खूप झटत आहेत, त्याने सर्वांचे काम करून देणार आहेत आणि सगळीकडे त्याने सारखं वाऱ्यासारखं फिरत आहेत, सगळ्या जनतेला समजून घेत आहेत आणि दवाखान्याचे ते सगळे सोय केलेली आहे त्याने। आणि आम्हाला पण आता घरकुल वगैरे कबालनामे मिळवून देणार आहेत, त्यांच्यासाठी आम्ही त्यांच्या पाठीशी राहण्यासाठी आम्ही आलो, त्यांना पाठिंबा देण्यासाठी। आता तुम्ही सांगितलं की घरकुल आणि कबालनाम्याचा हा तुमचा जो कबालनाम्याचा प्रश्न आहे तो कुठला आहे? तुम्ही राहणारे कुठले आहात? आम्ही अहमदपूर इंदिरानगर। आतापर्यंत 50 वर्षापर्यंत आम्हाला कोणत्याच आमदाराने आतापर्यंत दिलेला नाही, त्यासाठी आम्ही साहेबाला पाठिंबा देण्यासाठी आलो आणि नेता पण बदलण्यासाठी आलो। अगदी तुम्हाला विश्वास आहे तुमच्या कबालनाम्याचा प्रश्न उत्तमराव वाघ सोडवणार आहेत। तर या ठिकाणी अहमदपूरच्या इंदिरानगर मधून या ठिकाणी डेरे दाखल झालेल्या या महिला आहेत आणि त्यांना अगदी विश्वास आहे की त्यांचा जो कबालनाम्याचा अनेक वर्षांपासूनचा प्रश्न आहे प्रलंबित असलेला तो सोडवला जाणार आहे। तुमचं काय मत असणार आहे? भरपूर नेते आले, पुष्कळ मदत केली, विनायकराव पाटलासोबत काम केलं, बाबासाहेब पाटलासोबत काही काम केलं नाही पण नगर परिषद मध्ये त्यांच्या मार्फत काम केलं। पण कुठल्या नेत्यानं असं प्रत्यक्षात लक्ष दिलं नाही की हे इंदिरानगर असं आहे, सिद्धार्थनगर असं आहे, तर काय कमी आहे, सुशिक्षित बेरोजगार महिला आहेत किंवा आर्थिक जे नियोजन नाही किंवा त्यांना कामधाम नाही, त्या महिला कशा जगत आहेत। विशेषतः करोना काळामध्ये जेव्हा इंदिरानगरच्या बायका राशन मागायला गेलेले तर म्हणले त्यांनी राशन आमच्याकडे आलं नाही, तुम्हाला दुसरा वेगळा वाटा दिलेला आहे म्हणले। फिरून बघितलं असले कोणत्याच आमदारांनी बघितलं की कोरोना काळामध्ये कित्येक महिलांचे पती वारले, मुलं वारले, स्वतः त्या आजारी राहिल्या, अक्षरशः उपासमारीची वेळ पण कोण फिरून बघितलं नाही। असे उत्तमराव वाघ साहेब एक असे नेतृत्व आम्हाला जाणवलं की हे गोरगरिबांची वाली होणार आहेत आणि हे असे काम करणार आहेत की यांनी दवाखान्याची जी 10 लाखाची योजना आणलेली आहे ती आतापर्यंत कुठल्याही आमदारांनी असेल कार्यरत असेल पण आमदारांनी असं कधी सांगितलं नाही कागदपत्र किंवा व्हॉट्सअपला किंवा फेसबुकला की ही योजना तुमच्यासाठी आहे, तुम्ही आमच्याकडे या, डॉक्युमेंट द्या, आम्ही तुम्हाला यांचा लाभ द्या। किती लोक मेले
जानजमान पोरं मेले, किडनी वाचून गेले, कॅन्सर न गेले, कसे झाले. पण साहेबांनी जी दवाखान्याची योजना आणली ही अतिशय भारी योजना आहे आणि महिलांना साहेब निवडून आल्याच्या नंतर रोजगार उपलब्ध करून देणार आहेत. एक फार महत्वाची बाब आहे. कारण अक्षरशः दिवसभर उन्हातानात काम भटकत जरी फिरलं तर काम मिळणार या युगामध्ये. आता रोजगार सगळा बंद पडलेला आहे. त्याच्यामुळे आम्ही सर्वस्वी ह्या महिला मी घेऊन आलेल्या आहे. त्याच्यामुळं आम्ही सर्वस्वी सगळ्या जे महिला आहेत माझ्या पाठीमागे सर्वांनाचा पाठिंबा साहेबांना. ये तो अभी झाकी आहे, पिक्चर अभी बाकी असं म्हटल्यासारखं या महिलांनी सांगितलं. आमच्यासाठी दवाखान्याची योजना आणली ही उत्कृष्ट आहे आणि यानंतर भविष्यात आमच्यासाठी अनेक रोजगाराच्या संधी सुद्धा ते उपलब्ध करून देणार आहेत. आपल्यासोबत दस्तूर खुद्द उत्तमरावजी वाघ उपस्थित आहेत. साहेब, स्वागत आहे तुमचं न्यूज महाराष्ट्र टुडे मध्ये. आता आपल्या पाठीमागा हा सगळा महिलांचा पुरुषांचा लोंढा आम्ही पाहतो येत असताना, तर याचं काय कारण सांगाल किंवा ही जी आपण या जनसामान्यांवरती जादू करताय या जादूच्या मागचं काय रहस्य काय सांगाल? मी तुम्हाला सांगितलो, माझी तुम्ही बाईक बघितला असताल की गारोळ्याला मी सांगितलं होतो की बाबा हा जे वनवा आहे हा वनवा पेटलेला आहे. आता ह्या वनव्याला जर थांबवायचं असेल तर कोणी थांबवू शकणार नाही. का? स्वतः जनता पेटून उठलेली आहे की आपल्या मतदारसंघामध्ये रोजगार नाही. त्यांनी सांगितले आता या महिलांनी की कोरोना काळामध्ये बरेच लोक दगावले आणि हे महाराष्ट्र शासन सांगतंय की आम्ही कोरोनावर मात केली. अरे बाबा, मात जर केली असती तर लोक रुग्ण दगावले असते का? म्हणजे यांचं नियोजन नाही. लोक मेले, राहिले, जगले, काही देणे घेणे नाही. आपल्या मतदारसंघामध्ये ना विजेचा पुरवठा नाही, शेतकऱ्याबद्दलचं काही धोरण नाही, घरकुलाची योजनाचं आता सांगतात ते की कबूलनामे आमचे 50 वर्ष झाले आम्हाला घर नाही. म्हणजे विचार करा, गरिबानं कसं जगायचं आणि कसं राहायचं, तर ते शक्य नाही. त्यांना कळायला लागलंय की बाबा आमचा कोणतरी वाली पाहिजे आपल्या मतदारसंघामध्ये, म्हणून ते सगळे जनता माझ्या मागे पेटून उठलेला आहे. आणि आता हा मॉब कुणी जरी आलं तरी थांबणार नाही. विरोधक तुम्हाला म्हणतील असं तसं, ते शक्य नाही आता. तर आता ह्या ज्या सगळ्या महिला किंवा आपल्याकडे येणारा जो लोंढा आहे यांच्या अपेक्षा अगदी उंच उंच अपेक्षा आहेत. तर यांच्या अपेक्षा पूर्ततेच्या दृष्टीनं आपण काय कार्यक्रम आखणी केलेली आहे, कशा दृष्टीने यांच्यासाठी आपण काम करणार आहे? हे बघा, त्यांच्या अपेक्षा काय, त्यांच्या बोलण्यावरून मला तर वाटत नाही की त्यांच्या काही अपेक्षा आहेत म्हणून. त्यांच्या अपेक्षा अशा आहेत की आमचं जे घरकुल योजना आहे ते आम्हाला व्यवस्थित मिळावं. लाईटचा जो तुटवडा आहे, जे लाईट आपल्याकडे महाग आहे ते स्वस्त दरानं मिळावं किंवा 10 रुपये भरलं महिन्याला की ते मोफत मिळावं. त्यांचे म्हणजे जे बऱ्याच राज्यामध्ये योजना चालू अशा आहेत की 10 रुपये भरलं की त्यांना लाईटचा पूर्ण महिनाभर वापरायचं, 10 रुपयामध्ये पूर्ण काय करायचं ते करायचं. त्यांच्या अशा आशा आहेत की आम्ही जगण्यासारख्या, आम्हाला काहीतरी आमच्या समोर राहावं. आणि त्यांच्या आता नेत्यावरच्या जे अगोदरचे नेते झाले, मी कोणाचं नाव बी घेणार नाही, पण ते स्वतः जनतेला कळालंय की हे मतदारसंघामध्ये काही करू शकल नाहीत म्हणून माझ्या मागे जनता आहे. मी थोडंच त्यांना पैसे की त्यांना काही आश्वासन देतो, काय नाही. त्यांच्या आरोग्याची सेवा, मला जे काही प्रॉब्लेम आले माझ्या शरीरावर, मला जे आजार झाले, असे आजार पुन्हा कुणाला होऊ नये. मला अटॅक आला, असे आजार झाले की मला 5 लाख रुपये 8 दिवसामध्ये घालावं लागलं. असे कुणा गोरगरिबावर आजार येऊ नये. आणि जर आले तर मी आपल्या सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून, उत्तमराव वाघ प्रतिष्ठानच्या माध्यमातून, जे की आपल्या महाराष्ट्रामध्ये VIP हॉस्पिटल आहेत 20 हॉस्पिटल, त्यांच्यामध्ये त्यांनी उपचार घ्यावा 10 लाखामध्ये मोफत. न्यूज महाराष्ट्र टुडे.